तोपर्यंत तथास्तु म्हणणार, तुम्ही जे पण घरात म्हणणार. आपण त्या खालचे तसं वैभव प्राप्त होतं ना आपल्याला. आता उद्या BMW मर्सिडीज डॉक्टर पेन घ्यायचं असेल तर घेऊ शकता तुम्ही, काय हरकत नाही. रथ म्हणजे तेच थोडक्यात तुमचं वैभव. त्याच्यानंतर हत्तीसारखं तुमचं हे पाहिजे, विशालता तुम्हाला प्राप्त व्हावी. त्याच्यानंतर समुद्र, काहीही समावून घेण्याची क्षमता आहे समुद्रामध्ये. ठीक आहे. वारुळ, एकमेकांना धरून चालणं, मुंग्यांकडून शिकायचं असतं. म्हणून आपण त्यांची राजवाडा, वैभव आली का रश्मी? हिला पण सांगा. हो, तुम्ही समजून ते मागेच आहेत माझ्या. ते सांगा हे सगळे. याच्यात आपण समुद्राचा फेस, त्याच्यानंतर ना सप्तमृत्तिका, हे समुद्राचा शेवाळ याच्यात सोडून द्या. आणि हे पंचरत्न. हे पंचरत्न म्हणजे कुठल्याही ग्रहांची आपल्या घरावर, आपल्यावर दृष्टी पडू नये, वक्रदृष्टी, अशुभ दृष्टी म्हणून. तुमच्या घोड्या खालची माती, हत्ती खालची, पायाची खालची माती, वारुळाची माती आणि समुद्राचा फेस हातात घ्या. हातात. पंचरत्न आणि पंचरत्न टाकायचं. पंचरत्न. म्हणजे प्रकार ही पंचधातूमध्येही असते. अच्छा. वास्तुप्रतिमा, ही जी वास्तुप्रतिमा आहे ही आपली सोन्याची नाही.